महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये आवाहन केलं आहे की महाराष्ट्रामध्ये जर कुठेही मराठी भाषेचा वापर केला जात नसेल त्या बँकामध्ये खळकट्टा केले जाईल आणि अशातच आणि जिथे जिथे कुठेही जे कर्मचारी मराठी बोलत नसतील यांच्यावरती खळकट्टा अथवा त्यांना जाब विचारला जाईल असं त्यांनी एक आवाहन केलेलं असतानाच उल्हासनगर शहराचे मैनुद्दीन शेख यांनी आज उल्हासनगर शहरामधील ज्या बँका होत्या त्या बँकामध्ये जाऊन त्यांना समज दिली। त्यावेळेस त्यांनी स्वतःनीच ते इंग्लिशमध्ये जे बोर्ड होते ते काढले आणि येणाऱ्या काळात लवकरच त्यामध्ये मराठी बोर्ड लावणार असल्याची त्यांनी ग्वाही देखील दिलेली आहे। सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की सातत्याने राज ठाकरे हे मराठीबद्दल आश्वस्त असतात आणि मराठी भाषा ही बोलली जावी आणि त्यांचे बोर्ड देखील महाराष्ट्रामध्ये लागावी ही एक चांगली गोष्ट आहे। परंतु याच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिथे मराठी कर्मचारी नसतात, मराठी कामगार नसतात, त्याच्याबद्दल काय? कारण की मराठी भाषा येणं चांगली गोष्ट आहे, भाषेचा आदर असणं हा वेगळा भाग आहे। परंतु जर मराठी तरुणांना नोकऱ्या नसतील, मराठी तरुण जर बेरोजगार असतील, सोबतच मराठी शाळेमध्ये देखील जो प्रकार चालत असेल ज्यामध्ये मराठी मुलं किती असतील आणि त्यामध्ये कर्मचारी मराठी किती असतात, कारण की दुसऱ्या राज्यातील आलेले हे कामगार हे मराठींचे गळा चेपत नाहीत का? त्यांच्या जागा ते घेत नाहीत का? मराठी भाषेचा आदर असावा। परंतु मराठी तरुण मराठी जे आहे त्यांच्याबद्दल त्यांचा रोजगार आणि रोजगार याबद्दल काय? शेवटी जे मनसे कार्यकर्ता आहेत हे मराठींसाठी लढत आहेत, त्यांच्यावरती केसेस होतात, हा वेगळा भाग असताना देखील परंतु मराठी तरुणांसाठी रोजगाराचं काय? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो।